उद्धरिले सांगू लागला तर शांतीपुरुषी, हे श्रीकृष्णा, तू हंस रूपानं ब्रह्मदेवाला सुद्धा उपदेश केलेला आहे. म्हणजे का सनकादी ऋषीलाही सुद्धा तो ज्ञान दिलेलं आहे आणि त्याचा उद्धार केलेला आहे. तू माया नियंता ऋषिकेशी, पूर्ण ब्रह्मानंद ज्ञानराशी, तो तू मद शरणालाशी, हेचे आश्चर्य वाटते. तू ब्रह्मादिक देवालाही सुद्धा पूर्ण ब्रह्माला ज्ञानी करून सोडणारा आणि तू मला शरण आला, हे आश्चर्यच वाटतं. म्हणजे बा मला तू सकळ मिता आज अजित करता हरता, त्या तूच देवकी माता वसुदेव पिता, हिचे आश्चर्य वाटते. सकाळी देवाला निर्माण करणारा तू आहे, त्याचा करता धरता सगळा तू आहे आणि तुझी माता आहे देवकी आणि वसुदेव हे तुझा पिता आहे. आश्चर्यच वाटायला लागलं. म्हणजे बाई तू निर्गुण निसंग निर्विकारी, सदा तृप्त बाह्यांतरी, तो तू गोकुळी करीशी त्वरी, याचे आश्चर्य वाटते. तो निर्गुण आहे, निसंग आहे, निर्विकारी आहे आणि सदा अंतर्बाह्य तृप्त आहे आणि तू गोकुळात चोरी करतो म्हणे. हे आम्हाला आश्चर्यच वाटतं म्हणे. तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी, महातापसी वंदिती शिरी, तो तू रासमंडळी भोगीशी नारी, हेचे आश्चर्य वाटते. तू काळाशी शासन करता, मायेने बागुला आला रे म्हणता, भयभीत होशी अनंता, हेचे आश्चर्य वाटते. तू काळाला मारणारा, काळाला शासन करणारा आहे. बसा बसा. तू काळाला शासन करणारा आहे तू आहे आणि माईनं बागुल आला असं म्हणल्याबरोबर तू भयभीत होऊन पळाला. हे जर आश्चर्यच वाटतं मला बा. तू तू यज्ञ पत्न्याशी मागशी अन्न, हे आश्चर्य वाटते. तू सगळ्याला शरण आणणार, त्याचे संकट दूर करणारा असा तू परमात्मा आहे आणि तू यज्ञ बाया त्याच्या ब्राह्मणाच्या त्याला अन्न मागू लागला. ती विक्रम रूप धरिले, पूर्वी बली दर्प हरण केले, त्या तुझं मायेने पाळण्यात निजविले, याची आश्चर्य वाटते. योग याग जे साधित, त्याशी दर्शन देशी तू अनंत, तो तू संगे खाशी भात, याची आश्चर्य वाटते. मद द्यावयाशी थोरपण, आश्रमा आले शेष नारायण, लोकसंग्रहा कारण गुरु भजन वाढवावया. आणि तू त्या गवळ्याबरोबर भात खायला लागला म्हणे. हे आम्हाला आश्चर्यच वाटतं म्हणे. मग त्या ऋषीनं सांगितलं की मला मोठेपणा द्याय करता किंवा गुरुचा मोठेपणा वाढवाय करता तू मला शरण आला, तर गुरुचा भजन किंवा गुरुचा महिमा वाढवाय करताच तू हे करून राहिला म्हणे. ऐका श्रोते हो सावधान, गुरु भक्तांचे के कैसे लक्षण, परमात्मा आदि नारायण तुही शरण गुरुशिरी घे. आता गुरुचं आणि शिष्याचे लक्षण सांगितलेले याच्यात. ते कसे सांगितलेले? परमात्मा आदि नारायण तोची शरण गुरुशिरी घे. आदि नारायण जो आहे तो सुद्धा गुरुला शरण गेलेला आहे. जे तन मन धनेशी शरण, गुरु वचन जास्ती प्रमाण, न पाहती गुरुचे दोष गुण, हेची लक्षण शिष्याचे. आता हे शिष्याचे लक्षण काय असतात ते सांगून राहिलेले. जे तन मन धनानं गुरुला शरण गेलेले आणि गुरुचे गुण किंवा दोष हे शिष्य पाहत नाही, तर तो खरा शिष्य असं म्हणणं आहे. गुरु सांगती त्याची आचरती, गुरु समान आपण न म्हणती, दिवसे दिवस तळे भक्ती, याची लक्षण शिष्याचे. गुरु हा केवळ ईश्वर, मज लागी धरिला अवतार, ऐसा मनी दृढ निर्धार, याची लक्षण शिष्याचे. परमात्मा आहे आणि त्यानं माझ्या करता किंवा मला बुद्धी द्याय करता, विज्ञान द्याय करताच अवतार घेतलेला आहे, अशी ज्याची बुद्धी ठाम होती की हे शिष्याचं लक्षण आहे. एक जाणता सर्वज्ञ, गुरु सन्निधन मिरवी योग्यपण, घडोघडी आठवे गुरुचरण, हिचे लक्षण शिष्याचे. सकळ देवा होणे आगळे, गुरु स्वरूप जेने निर्धारिले, मग मन गुरुपदीच लंपट झाले, हिचे लक्षण शिष्याचे.
त्या गुरुनं ज्ञान सांगितलं आणि शिष्यानं ते बरोबर ऐकलं आणि त्याप्रमाणे तो वर्तन करायला लागला, तर हे शिष्याचं लक्षण. सारा सार विचार गुरुमुखे ऐकती